लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, आज दिनांक 31 जानेवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु आज जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे। याच्यानंतर 7वा हप्ता विस्तारित केला जाणार नाही असा निर्देश सुद्धा काढण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला हे पैसे आजच येणार आहेत, अन्यथा याच्या पुढे जानेवारी महिन्याचा हप्ता येणार नाही। त्यामुळे हे 25 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, आज दिनांक 31 जानेवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु काही प्रमुख बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेला आहे। तर त्या बँका कोणकोणत्या आहेत त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला असेल तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या माता भगिनींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता मिळाला असेल त्यांना लगेच 8वा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे। बघा, 1 फेब्रुवारी पासून याची अंमलबजावणी सुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता मिळाला असेल त्याच माता भगिनींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा महत्त्वपूर्ण अशी 2 कामे करायची आहे तरच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळणार आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा, आज या शेवटच्या 25 जिल्ह्यांमध्ये 2,500 रुपये विस्तारित होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर माता भगिनींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तारित झालेला आहे। परंतु ज्या माता भगिनींना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आलेले नसतील तर त्यांनी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। कारण हे पैसे आज शेवटचा दिवस असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये एकत्रित येत आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊ शकतात। सोबतच बघा, ज्या माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला आहे त्याच्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे तर त्या बैठकीमध्ये जो फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आहे त्याच्यावरती सुद्धा निर्णय झालेला आहे। बघा, पहिल्या यादीमध्ये राज्यातील तब्बल 35 लाख बहिणींना पहिला टप्पा मिळणार आहे। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक तर झाली तर त्या बैठकीमध्ये 8वा जो हप्ता आहे तर त्याच्यावरती सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। म्हणजेच या निर्णयामध्ये पहिली यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या पहिल्या यादीमध्ये आहे का ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून 10 फेब्रुवारी रोजी 36 पैठणी साड्या वितरण केल्या जाणार आहेत। बघा, 26 जानेवारीला 30 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्याचा निकाल सुद्धा 2 दिवसांपूर्वी लावलेला आहे। त्या सर्व माता भगिनींच्या पत्त्यावरती त्या साड्या पोस्टाने पाठवलेल्या आहेत। परंतु 10 फेब्रुवारी रोजी ज्या 36 साड्या वाटणार आहोत त्याच्यामध्ये काही अटी घालण्यात आलेल्या आहे। बघा, प्रत्येक जिल्ह्यानुसार 1 पैठणी साडी देणार आहोत। सोबतच जर तुम्हाला या 36 साड्यांपैकी 1 पैठणी साडी आपली असावी वाटत असेल तर तुम्ही सुद्धा या 3 अटी पूर्ण करायच्या आहे। सोबतच ज्या माता भगिनींना 26 जानेवारी रोजी ज्या 30 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्यापैकी साडी मिळाली असेल तर त्यांना डबल साडी मिळणार नाही आणि या 36 साड्या आहेत तर त्या 36 साड्यांमधील प्रत्येकी एक साडी 3,000 रुपयांच्या पुढेच आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 3 अटी पूर्ण करायच्या आहे। तुम्हाला त्या 3 अटी व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे। परंतु आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे तर ते 25 जिल्हे
कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. तर बघा, सर्वात प्रथम मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच पुणे आहे, सोलापूर आहे, सातारा आहे आणि सांगली आहे, सोबतच अहमदनगर आहे, नाशिक आहे, औरंगाबाद आहे, जालना आहे आणि परभणी आहे. अशा पद्धतीने या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमाच केले जाणार आहे. सोबतच अमरावती असेल, यवतमाळ असेल, वाशिम असेल, अकोला असेल आणि बुलढाणा असेल, अशा पद्धतीने 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा केले जातील आणि उर्वरित 10 जिल्हे सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण असे गिफ्ट सुद्धा शासनाच्या मार्फत आलेले आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण असे 3 गिफ्ट घोषित करण्यात आलेले आहेत. तर ते 3 गिफ्ट कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी 1 फेब्रुवारी 2025 पासून या 3 गिफ्टांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी हे 3 गिफ्ट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचा लाभ तुम्ही सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. तर ते 3 गिफ्ट कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. तर बघा, बहिणींसाठी जे पहिलं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा, मोफत शिलाई मशीन योजना ही केंद्राची योजना आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत तुम्हाला सुद्धा 1 फेब्रुवारी 2025 पासून या योजनेचा अर्ज करता येणार आहे. ज्या माता भगिनींना मोफत शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्यांनी सुद्धा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 15,000 रुपये रक्कम शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहे. जर तुम्ही अपंग असाल, विधवा असाल, निराधार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असे प्राधान्य सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या माता भगिनींना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा आहे त्यांनी सुद्धा लगेच कमेंटद्वारे कळवायचं आहे. सोबतच जे बहिणींसाठी दुसरं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे मोफत 3 गॅस. बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये विस्तांतर केले जाणार होते. परंतु काही माता भगिनींच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत, परंतु 2,46,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हा टप्पा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजपासून विस्तांतर होण्यास सुरुवात होणार आहे. परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा 3च अटी घालण्यात आलेल्या आहेत. एकतर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, सोबतच गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असावे आणि तुमच्या गॅस कनेक्शनचे KYC केलेले असावे, तरच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत. अन्यथा गॅस कनेक्शन तुमच्या नावावरती नसेल तर तुम्हाला हे पैसे येणार नाही. त्यामुळे गॅस कनेक्शन लवकरात लवकर घरातील बहिणीच्या नावाने करायचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी जे दुसरं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे मोफत सौरचूल. बघा, मोफत सौरचूल ही इंडियन प्राइम लिमिटेड यांची वेबसाईट आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड यांच्या वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. बघा, 1 फेब्रुवारी 2025 पासून मोफत सौर चूल योजनेमार्फत 1 शेगडी, 2 शेगडी, 3 शेगडी आणि 4 शेगडी अशा पद्धतीने मोफत सौर चूल सुद्धा दिली जाणार आहे. सोबतच त्याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये सबसिडी सुद्धा दिली जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनवरती सुद्धा सबसिडी देण्याचा निर्णय होणार आहे. काल जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहे. सोबतच बहिणींसाठी जे तिसरं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा, केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यासाठी 20 लाख घरे मंजूर झालेले आहे. ज्या माता भगिनींना, ज्या नागरिकांना घरकुल पाहिजे असेल तर त्यांनी मनरेगा जॉब कार्ड, सोबतच आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला अशी जी आपले गाव लेवलला लागणारी कागदपत्रे आहेत तर ती कागदपत्रे लवकरात लवकर काढून ठेवायची आहेत. अन्यथा तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेता येणार नाही. बघा, घरकुल योजनेमार्फत घर बांधण्यासाठी 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे. जर तुमच्याकडे जागा नसेल तर त्या जागेसाठी सुद्धा
1 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जे शेवटचं गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, भरपूर दिवसांपासून माता भगिनींना या योजनेचे अर्ज करायचे होते, परंतु याच्यावरती आज जी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। 1 फेब्रुवारी 2025 पासून मोफत पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुद्धा सुरूच केले जाणार आहेत। बघा, हे अर्ज समाज कल्याण ऑफिस असेल, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत तर्फे सुद्धा दिले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा समाज कल्याण पंचायत समितीमधून अर्ज करू शकता। त्यानंतर पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत। परंतु बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याची रक्कम आमच्या खात्यामध्ये किती रुपयाप्रमाणे जमा केली जाणार आहे, तर तुम्हाला थेट सांगून टाकतो की तुम्हाला अजून 2 महिने 1500 रुपयाप्रमाणे रक्कम मिळणार आहे। 2100 रुपये मार्च पासून दिली जाणार आहे। परंतु 8व्या हप्त्याची पहिली यादी बँकेमध्ये गेलेली आहे, त्याच्यावरती सही सुद्धा झालेली आहे। त्यामुळे त्या 3 बँका कोणकोणत्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। तर बघा, सर्वात प्रथम जी बँक आहे ती स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, दुसरी जी बँक आहे ती पोस्ट बँक आहे आणि तिसरी बँक आहे ती ग्रामीण बँक आहे। जर तुमचं खातं या 3 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। परंतु तुम्हाला 25 जिल्ह्यांपैकी 15 जिल्हे सांगितलेले आहेत, 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। याच्यामध्ये कोल्हापूर आहे, सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, बीड आहे, सोबतच नागपूर आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, भंडारा आहे आणि नांदेड आहे। अशा पद्धतीने या 25 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून 36 पैठणी साड्या 10 फेब्रुवारी पर्यंत वाटप केल्या जाणार आहेत। जर तुम्हाला या 36 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी आपली असावी वाटत असेल तर तुम्ही या 3 अटी पूर्ण करायच्या आहेत। बघा, जी पहिली अट घालण्यात आलेली आहे ती म्हणजे आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा, तरच तुम्हाला या 36 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी पोस्टाने तुमच्या पत्त्यावरती पाठवली जाणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।